नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यातील हडपसर आणि खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे जे उमेदवार होते ज्यांचा पराभव झालेला आहे त्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाविरोधामध्ये तक्रार दाखल केलेली होती। जे मतदान झालेलं आहे आणि जे मतमोजणी झालेली आहे यामध्ये मोठी तफावत आहे असा आरोप सुरुवातीला करण्यात आलेला होता आणि याविषयी निवडणूक आयोगामध्ये याचिका सुद्धा दाखल केलेली होती। या सगळ्यानंतर आता उद्या याची मतमोजणी होणार आहे, म्हणजे जे व्हीव्हीपॅट होते त्याची मोजणी होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। सुरुवातीला आता हडपसरची जी व्हीव्हीपॅटची मतमोजणी होणार होती किंवा पडताळणी होणार होती ती रद्द करण्यात आलेली आहे, पण खडकवासला विधानसभा मतदारसंघाची पडताळणी आहे ती मात्र होणार आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तत्कालीन उमेदवार सचिन दोडके आहेत। उद्या खरं तर ही पडताळणी होते, पण नेमका तुमचा आक्षेप काय आहे आणि आता तुम्हाला नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे? जो आक्षेप आपण घेतलाय तो आज नाही घेते, तर त्या दिवशी ज्या दिवशी मतमोजणी चालू झाली त्या दिवशीपासून आम्ही त्यांना वारंवार सांगतोय की हे जे तुमची मस्ती ज्या आकडे दाखवतात, ते नंबर दाखवतात ते खरे नाहीयेत। कारण का मतदारांनी जे मतदान केलंय आणि तुमच्या ज्या मस्ती आकडे दाखवतात याच्यामध्ये अजिबात हे नाहीये, म्हणजे काय म्हणतात त्याला, ते एकदम विरोधाभास आहे। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर नागरिक उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी मतदानात उतरले होते, उत्स्फूर्तपणे मतदान करत होते आणि इतक्या चांगल्या विचाराचे बरोबर होते। आणि ही लढाई सत्य आणि असत्याची होती आणि सत्य आणि असत्याच्या लढाईमध्ये कायम सत्याचा विजय होत असतो। त्याच्यामुळं पहिल्या दिवशीपासून किंवा त्या इलेक्शनच्या काउंटिंगच्या दिवसापासून आम्ही हा विषय तिथं केंद्र प्रमुख असेल किंवा तिथले अधिकारी असतील यांच्याकडे मांडतोय की आम्हाला त्या मशीनमधले जे आकडे दाखवले जातात त्या आकड्यांमध्ये ते आमचा मोठ्या प्रमाणात संशय असल्यामुळं आम्हाला ते व्हीव्हीपॅट मोजण्यात यावं, तिथले जे चिठ्ठ्या ज्या आहेत त्या आम्हाला चिठ्ठ्या मोजून मिळाव्यात, म्हणून आम्ही पहिल्या क्षणापासून म्हणजे पहिली पेटी उघडल्यापासून तर आजपर्यंत सुद्धा आम्ही त्याची मागणी करतोय। परंतु आज आम्हाला असं सांगण्यात येते की आम्ही तुम्हाला जे चिठ्ठ्या ते मोजायचे आहेत त्या चिठ्ठ्या न मोजता आम्ही फक्त तुम्हाला इलेक्शनच्या त्या मशिनीवरचे जे नंबर्स आहेत ते नंबर्सच फक्त दाखवणार आहे। म्हणजे व्हीव्हीपॅट मशीनचे नंबर दाखवणार, फक्त मशीनचे नंबर दाखवणार, व्हीव्हीपॅट बाजूलाच आहे। व्हीव्हीपॅट मधल्या जे चिठ्ठ्या पडलेल्या आहेत त्या आम्हाला मोजून दाखवणार नाहीयेत आणि त्यांचं म्हणणं असं की आम्ही नंतर ते सगळं रिसीट करणार आणि मग त्याच्यामध्ये बटणं दाबून तुम्हाला मतदान करायला लावणार आणि ते मतदान केलेलं तुम्हाला नंतर त्या मॉक पोलच्या चिठ्ठ्या मोजाव्या लागणार। ह्याच्याकरता आम्ही पैसे भरलेले नव्हते। आम्ही पैसे भरले होते की आमचं त्या दिवशी जे मतदान झालंय त्या मतदानाच्या ज्या व्हीव्हीपॅट मध्ये चिठ्ठ्या पडल्यात त्या आम्हाला मोजून मिळाव्या, तिथले आम्हाला सीसीटीव्हीचे कॅमेऱ्याचे फुटेज होते ते आम्हाला पाहिजेत, तुमच्या आकड्यांमध्ये जी तफावत होती त्याचं तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण द्यावं आणि जो काय हा उद्रेक आहे लोकांचा हा पहिल्या दिवशीपासूनही तो आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय। खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये मतदान करून त्या ठिकाणी लोक आपले मतदान करून आपला प्रतिनिधी नेमलेला असतो आणि तेच आपल्याला अपेक्षित आहे। लोकांनी केलेलं मतदान तुमचे मस्तीचे आकडे ह्याच्यामध्ये मोठी तफावत आहे, त्याच्यामुळे मस्तीमध्ये आमचा संशय असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दलची अपील केलेली आहे आणि ते अपील आज रोजी सुद्धा पेंडिंग आहे। आणि तरी देखील हे आता पेट्या व्हीव्हीपॅट मोजत असताना सुद्धा व्हीव्हीपॅट मधल्या त्या चिठ्ठ्या ते मोजणार नाहीत, फक्त मशिनीवरचे आकडे दाखवणार आहेत आणि त्याचा आम्ही निषेध करतो। आम्ही उद्या सुद्धा त्या ठिकाणी जरी उपस्थित राहिलो तर तिथं आम्ही त्यांना पुन्हा एकदा शेवटची मागणी करणार आहे की बाबा तुम्ही आम्हाला व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्या मोजून द्याव्या। तर त्यांनी ते नाही ऐकलं तर आम्ही उद्या त्यांचा निषेध करून त्या ठिकाणी नाही म्हणतायत। आधी पण तुम्ही मागणी केलेली होती तर ते फक्त मशीनचे काउंट आहे तेच तुम्हाला दाखवणार आहे। हा, कालपर्यंत तरी ते तेच म्हणत होते, आम्ही 2 वेळा 3 वेळा ते दिलं, परंतु विषय असा आहे की आपण फायटर आहे, त्याच्यामुळे प्रत्येक शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही अपेक्षा करतो की त्यांचं मत त्यांनी वळवावं किंवा ते आता वारंवार आम्ही जी दिलेली पत्र किंवा आम्ही दिलेल्या मागण्या ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडतात आणि त्याचं उत्तर आम्हाला द्यायचा प्रयत्न करतात। त्याच्यामुळे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ज्या वेळेला व्हीव्हीपॅटचे म्हणजे मतदार मोजणी चालू होणार आहे तर त्यावेळी क्षणापर्यंत आम्ही त्यांची सकारात्मक उत्तराची वाट पाहतोय। जर त्यांनी आम्हाला व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्या मोजून नाही दिल्या तर आम्ही त्यांच्या त्या ह्याच्यावरती निषेध व्यक्त करून त्या ठिकाणी बायकॉट करून बाहेर निघूया, म्हणजे बहिष्कार घालण्यात येणार आहे। उद्या खरं तर भोसरीतल्या एका ठिकाणी याबाबतची पडताळणी होणार आहे, त्यासाठी हडपसर आणि खडकवासल्याचे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे, पण हडपसरची जी पडताळणी होणार आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। पण दुसरीकडे खडकवासल्याचे जे तत्कालीन उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे यांनी मात्र त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे आणि ऐनवेळी या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून फक्त
मशीनचे जे काउंट आहेत तेच मोजून दाखवले जातील असं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आतापर्यंत केलेली ही प्रक्रिया सगळी व्यर्थ जाणार आहे असं उमेदवारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे उद्या शेवटच्या क्षणापर्यंत नेमकं काय काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याचबरोबर निवडणूक आयोगाने जो काय निर्णय घेतलेला आहे त्यावरती मात्र पराभूत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.